हम्म. शेतकरी आंदोलनाचा शेवट काय? शेतकरी आंदोलनाचा शेवट नाहीच आहे, सुरूच आहे ते. रात्री योगेंद्र यादव यांचं स्टेटमेंट पाहिलं की सरकार चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या पाठवत आहे. तुम्ही प्रस्ताव द्या, तुमच्याप्रमाणे होईल असं त्यांनी सरकारने पाठवलेलं. आणि 29 तारखेला काहीतरी त्यावरती मीटिंग आहे सर, आणि शेतकऱ्यांतर्फे योगेंद्र यादव देणार आहेत त्यांना प्रस्ताव. योगेंद्र यादवचं म्हणणं आहे की त्यांनी कायदे रद्दच केले पाहिजे असं आहे. कायदे रद्द करायची प्री कंडिशन आहे. हो. त्यांनी काय ट्रॉली टाइम्स नावाचं एक सुद्धा काढलंय. ट्रॉली टाइम्स, हा, एनडीटीव्हीने दाखवलं होतं रवीश कुमार. त्यांच्या बातम्या ज्या मीडियामध्ये दिल्याच जात नाहीत. हो. म्हणे ही शेतकरी आंदोलनाची आहे प्रकार, तो जगभरात दखल घेतली गेली मीडियानं, आपल्या इंडियातल्या मीडियाला माहीतच नाही. एनडीटीव्ही सोडली तर दुसरे कोण दाखवत नाही. हो, याचा अर्थ काय की सगळे मीडिया सरकारच्याच ताब्यात आहे. सरकार. अमित बोलतो. हा, अमित बोल. आंदोलनातून फक्त नेते निर्माण होतात. शेतकरी आंदोलन. हॅलो. हा, बोल. आंदोलनाविषयी माझं असं मत आहे की आंदोलनातून फक्त नेते निर्माण होतात. आपण अलीकडच्या काळातली जेवढी आंदोलन बघितली त्याच्यात तसंच होतंय. पण आता आम्ही त्याच्या पुढची पायरी सुरू झाली आहे, ती म्हणजे त्या दिवशी विश्वंभर चौधरी बोलले की म्हणे आता नेत्याशिवाय आंदोलन व्हायला लागली. म्हणजे आता मराठ्याचं आंदोलन झालं किंवा हे बहुजन याचं आंदोलन, आता शेतकऱ्याचं आंदोलन, याच्यामध्ये स्पेसिफिक असे नेते नाही आहेत. म्हणजे केवळ ते बोलणी करण्यासाठी जातात म्हणून, परंतु हे आंदोलन स्वयंस्फूर्त असतं. आणि त्या आंदोलनाचा हे जे आहे, बेस जो आहे तो आपल्या सोशल मीडियामध्ये आहे. म्हणजे इतर मीडिया जरी त्याला साथ देत नसला तरी आपल्या व्हॉट्सअपच्या आणि फोनच्या वगैरे माध्यमातून लोक एकत्र येतात. आणि त्यामुळे पुढे म्हणे अशी परिस्थिती होईल की नेते नसले तरी पण आंदोलन होतील. आणि नेत्यांचं महत्व आपोआप कमी होईल. म्हणजे लोकांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट सुरू होईल कायदे करण्यामध्ये वगैरे. अण्णा हजारेच्या आंदोलनापासून सुरुवात झाली की सर्वसामान्य लोक कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला लागले, असा त्याचा अर्थ झाला. कारण पूर्वी कसं संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे केले जायचे आणि चर्चा तिकडेच व्हायची. आता तिकडे चर्चा होत नसल्यामुळे लोक आपल्या रस्त्यावर आंदोलन करायला सुरुवात केली आणि कायदे करण्याची प्रक्रिया केवळ लोकसभा आणि विधानसभेपुरता मर्यादित न राहता ती रस्त्यावर आली. असं व्हायला पाहिजे असं विश्वंभर चौधरीचं मत आहे. त्यांनी सांगितलं की ही लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. म्हणजे लोकसहभागातून जी निर्माण झालेली लोकशाही अशी की आपल्याला पहिलं बिल म्हणजे लाईट इलेक्ट्रिक बिलच वाटायचं, आता संसदेतली बिल जी आहे त्याच्यावर जनता बोलू लागली काही. बरोबर. आंदोलन जेव्हा होतात त्यापैकी म्हणजे आंदोलन ज्या विषयासाठी होत असतात किंवा ज्या मुद्द्याला धरून होत असतात, तो जरी मुद्दा साध्य झाला किंवा जरी नाही झाला तरी आंदोलनामुळे एक अशी चांगली गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे त्यामध्ये जे इन्व्हॉल्ड असतात, त्यामध्ये भाग घेतलेले जे काही नागरिक असतात त्यांचे एकूण कायद्याविषयी किंवा सरकारी प्रक्रियेविषयी जागरूकता वाढते थोडीशी. आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास येत असतो की आम्ही संघटित राहिलो तर ऍटलिस्ट तोंड देऊ शकतो किंवा लढा देऊ शकतो. हा थोडासा आत्मविश्वास येतो लोकांमध्ये. त्या पलीकडे ज्या मुद्द्यासाठी आंदोलन छेडलं जातं तो मुद्दा निकाली निघतो का, हा मात्र वादाचा मुद्दा आहे, वादविवादाचा मुद्दा. ओव्हरऑल डायनामिक्स बदलतात. सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण होते ना. स्मिता
आता त्या दिवशी ते कोणीतरी स्टेटमेंट केलं होतं की आपल्या देशात लोकशाही फार जास्त प्रमाणात झाली आहे. त्याच्यावर असंही झालंय. बऱ्याच अग्रलेख वगैरे लिहिले गेले. तर त्याच्या संबंधी विश्वंभर चौधरीला ते थिंक बँक आहे त्याच्यामध्ये तो पालस्कर त्याने प्रश्न विचारला की म्हणे खरोखर आपल्या देशामध्ये लोकशाही खूप जास्त प्रमाणात अतिरेक झालाय का लोकशाहीचा. तर विश्वंभर चौधरीने त्याला जे उत्तर दिलं तर ते असं की म्हणे लोकशाही जास्त आणि कमी अशी नसते. लोकशाही असते किंवा हुकुमशाही असते म्हणे. लोकशाही जी आहे ती लोकशाहीच असते आणि ती जास्त असणे जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा लोकशाही मार्गाने लढवतो आणि लोकशाही आहे म्हणून तुम्ही निवडून येता आणि निवडून आल्यानंतर नेत्यांना वाटतं की लोकशाही ही अडचणीची आहे, आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण करणारी आहे, म्हणून लोकशाहीला ते दूषणं देतात. परंतु लोकशाही आहे म्हणून तुम्ही निवडून आलेला. सर्वसामान्य माणसामधून नेता निवडून येतो किंवा आमदार खासदार निवडून येतो ही प्रक्रिया लोकशाहीमुळे शक्य झाली. नाहीतर जर समजा राजेशाही असती किंवा हुकुमशाही असती तर तुम्ही कुठे जन्माला आलात त्याच्यावरूनच तुम्हाला पद मिळालं असतं. म्हणजे तुम्हाला हे संसदेत जाणं किंवा विधानसभेत जाणं शक्य झालं ते लोकशाहीमुळे. आणि आज तुम्ही तिथे जाऊन मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, पंतप्रधान झालात की मग तुम्हाला लोकशाही अडथळीची वाटू लागते. आता तर मी त्याने अमिताभ कांत यांचं स्टेटमेंट आहे ना, त्यावर एक कुठेतरी वाचलेलं की अमिताभ कांतच्या स्टेटमेंटच्या मागे त्यांचं गेल्या 4-5 वर्ष त्यांनी ना चीनच्या खूप फेऱ्या मारल्या. त्यामुळे त्यांना इकडे लोकशाही जास्त वाटली असेल. म्हणजे त्यांनी असं डिप्लोमॅटिक आणि ह्या कारणासाठी ते चीनला खूप जाऊन आले, बीजिंगला वगैरे. त्यामुळे बरोबर. तो त्या विश्वंभर चौधरीने देखील त्याचा हे केला की म्हणे चीनकडे पाहून आपल्याला असं वाटणं स्वाभाविक आहे की हुकुमशाही मध्ये जास्त वेगाने प्रगती होते. मध्ये मध्ये आपल्याकडे स्टेटमेंट आहे की सर्व मिलिटरीच्या हातामध्ये दिलं पाहिजे. पण ते काय म्हणाले की म्हणे असं मोठ्या नेत्यांनी म्हणणं हे चालेल, परंतु सर्वसामान्य लोक जर असं म्हणायला लागले तर म्हणे त्यांना लोकशाही काय हे कळलेलं नाही आणि लोकशाहीचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही किंवा लोकशाही हुकुमशाहीचा अनुभव त्यांना आलेला नाही. ते म्हणे आणि ज्यांनी पारतंत्र्याचा अनुभव घेतला ते माझे म्हणजे वडील वगैरे होते, त्यांना कळलं होतं की पारतंत्र्य काय आणि स्वातंत्र्य काय. म्हणजे स्वातंत्र्य आणि लोकशाही हे एकमेकाशी जोडलेले आहेत. तुम्ही स्वातंत्र्य मिळालं आणि तुम्हाला जर लोकशाही नसेल तर ते स्वातंत्र्य मर्यादित नाही. म्हणजे कोणीतरी तुमचा राजा असतो आणि तो सगळे निवड करतो. म्हणजे तुमचा राजा जरी असला तरी ते पूर्ण स्वातंत्र्य होऊ शकत नाही. लोकशाही तरच पूर्ण स्वातंत्र्य असतं. तो म्हणजे अनुभव मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जे लॉकडाऊनचे कडक निर्बंध अनुभवले आणि तेव्हा आपल्या स्वातंत्र्य कुठेतरी मला तरी वाटलं की माझ्या स्वातंत्र्य कुठेतरी गदा येते असं मला वाटलं. मग ते ज्या एका पिढीने ब्रिटिश सरकारचे मार्शल लॉ वगैरे ते अतिशय असे ड्रॅकोनियन लॉ अनुभवलेले आहेत, गुलामी त्यांना स्वातंत्र्याची किंमत होती तेवढी आपल्याला नाही. आपल्याला लॉकडाऊननी थोडी अनुभवायला मिळाली पण ती लोकशाही अगोदर आणि आणीबाणीच्या काळामध्ये सर मी तेच बोलणार होतो. मला तेच म्हणायचं होतं. आता अनुभव आलेला आहे आताच्या पिढी. सर मला तुम्ही विषय मला अमितला तेच सांगायचं होतं की 1975 ला जेव्हा इंदिरा गांधीने जेव्हा आणीबाणी लादली त्यावेळेला जो 2-1.5 वर्षाचा जो काळ, उदाहरणार्थ संजय गांधींनी जे म्हणजे आपला ह्याच्यासाठी आपला हे लोकसंख्या त्याच्यावरती त्यांनी जी बंधनं आणि ज्यांना पाहिजे त्यांना ते घेऊन ज्या पद्धती म्हणजे त्यावेळेला म्हणजे माझ्यासारखं सुद्धा तेव्हा 15-16 वर्षाचं असताना मला सुद्धा जाणवलं की लोकशाही आणि आणीबाणी हे खरोखर जयप्रकाश नारायणने जे हे करायला सुरुवात केली तेव्हाच आपल्याला जॉर्ज फर्नांडिस वगैरे हे सगळी मंडळी जेव्हा बोलायला लागली तेव्हा लोकशाही आणि आणीबाणी ह्याच्यातला तो फरक त्यावेळेला जाणवला होता. म्हणजे अमित बोलला तसा की आता हे
कायद्याने आता थोडस बारीक होतं, म्हणजे कसं परिस्थितीमुळे होतं. तेव्हा इंदिरा गांधींनी ती लादली होती ती आणीबाणी. आणीबाणी म्हणजेच आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं ना त्यावेळेला सर. बरोबर. म्हणजे लोकशाही नसेल तर स्वातंत्र्य हे काही कामाचं नसतं. म्हणजे स्वातंत्र्य म्हटलं म्हणजे लोकशाही असायला पाहिजे. बरोबर. कारण संजय गांधींनी कळत न कळत आणीबाणीच्या काळामध्ये तर हा, आता संजय गांधींनी त्यावेळेला आपला जो जे 21 कलमी कार्यक्रम होते त्याच्यातला जो एक कार्यक्रम होता की हे बंधनं आणलं, म्हणजे सक्तीनं नसबंदी करणं, हे त्यावेळेला बऱ्याचपैकी झालं होतं आणि तो त्यावेळेला हे गाजलं होतं भयंकर. सर आता म्हणजे कसं, आता महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन येत आहे. त्याच्यामध्ये एक मी वाचलं की एका आमदाराने बोललं की बिनविरोध निवडणुका घ्या, मी 21 लाख रुपये देईन. असं काय ते लोकशाहीत बिनविरोध हाच हुकुमशाहीचा पाया असं मला वाटतं, आणि लोकशाहीचं कमी पण असं वाटतंय. बिनविरोध होय, काही कोणतीही गोष्ट बिनविरोध झालीच पाहिजे नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण बिनविरोध झालं म्हणजे लोकसभा कमी होत. बरोबर. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुसरं मत आलंच पाहिजे, चुकीचं असलं तरी पण ते आलंच पाहिजे, तरच लोकशाही सक्षम होऊ शकते आणि लोकशिक्षण होऊ शकते. आपल्याकडे काँग्रेस पक्षाने वगैरे सुरुवातीला त्यांच्या पक्षांतर्गत निवडणुका टाळून कसं केलं की सगळ्यांचाच एक सर्वे घ्यायचा आणि कोणाच्या बाजूने जास्त लोक आहेत त्याचा अंदाज घेऊन मग त्याला सर्वांनी एकमताने निवडून द्यायचं, अशी प्रथा सुरू केली होती. त्याच्या मागे उद्देश काय होता की निवडणुका घेतल्या तर काही लोक जे निवडणुकीमध्ये पराभूत होतात ते दुखावले जातात आणि मग त्याच्यामध्ये पक्षामध्ये किंवा आपापल्या माणसामध्येच दोन गट निर्माण होतात. तसं होऊ नये म्हणून एकमताने आपण एखादा उमेदवार निवडून दिला की जे विरोधी लोक असतात त्यांना देखील वाटतं की आपण पण याच्यात सहभागी आहोत. अशा प्रकारची प्रक्रिया काँग्रेस पक्षाने सुरू केली होती. आता ही प्रक्रिया पुढे पुढे त्याचं रूपांतर कसं झालं, इंदिरा गांधीच्या काळात वगैरे वरून आदेश आला, हायकमांड सिस्टम पंतप्रधान ऑर्डर सोडली की मग त्याप्रमाणे नेता निवडला जायला लागला. तो अतिरेक झाला. परंतु याच्यामध्ये तरी लोकांनी निवडणूक म्हणजे युद्ध नाही आणि निवडणुकीच्या विरुद्ध उभा राहिलेला आपला शत्रू नाही तर तो आपला मित्र आहे, अशा भूमिकेतून जर निवडणूक लढवली गेली म्हणजे निकोप प्रकारे, तर निश्चितपणे ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकशाहीला मजबूती देणार होईल. कारण असं एकमताने निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला हुकुमशाहीच्या दिशेने पावलं पडायला लागतात. बरोबर आहे सर. आय थिंक एकमताने निवड बिनविरोध होते ते किती धोकादायक आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सांगता येईल. एक 12 अँग्री मॅन म्हणून एक मूवी आहे, कोणी पाहिलाय का? नाही, मी नाही. त्याच्यामध्ये काय असतं, 12 जणांची ज्युरी असते आणि एका मुलाला शिक्षा होणार असते फाशीची. तर त्यांना ज्युरीना एकमताने निर्णय द्यायचा असतो. एक तर सगळेजण हो म्हणणार किंवा सगळेजण नाही म्हणणार. ते जेव्हा निर्णय द्यायला बसतात तेव्हा प्रायमरी वोटिंग होतं. त्याच्यामध्ये 11 जण म्हणतात हो त्याला फाशी दिली पाहिजे, पण एक जण म्हणतो नाही. तर सगळेजण विचारतात तू असं का करतो, तुला माहिती आहे का? तर तो म्हणे नाही मला माहित नाही, पण ह्याच्यावर आपण चर्चा केल्याशिवाय सगळेजण हो म्हणतात हे खूप धोकादायक आहे, म्हणून माझं मत नाहीये. आणि शेवटी होतं काय मूवी मध्ये, सगळे जेव्हा चर्चा करतात तेव्हा 11 जणातले हळूहळू सगळेजण नाहीच्या बाजूला करतात आणि फायनली डिसिजन असं होतं की नाही तो निर्दोष. बरोबर. मला पण आठवतं कधीतरी. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया ही त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा तर झाली. मला आठवतं काही वर्षापूर्वी सिद्धेश, मला वाटतं त्याच्यावर एक हिंदीमध्ये एक रुका हुआ फैसला म्हणून वर्षन त्याचं आलं होतं. एक्झॅक्ट त्याचं कॉपीज आहे. म्हणजे ओरिजिनल मूवी हा 12 अँग्री मॅन आहे, त्याचं हिंदी मधलं हे व्हर्जन आहे, एक रुका हुआ फैसला. आता ज्युरी सिस्टम बंद झाली ना, ती US मध्ये पण बंद झाली की आहे?
पण आपण बघतो ना, कुठलीही पद्धती ही परिपूर्ण नसते. तसं लोकशाही पण म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही प्रॉस म्हणजे काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असतात. तर त्याच्यामध्ये आता हे बिनविरोध निवडून येणं, पण हा लोकशाहीच्याच एका प्रोसेसचं थोडीशी डिस्टॉर्शन झालं असं म्हणूया आपण. अगदी म्हणजे याची अमेरिकेसारखी जी सगळ्यात जुनी लोकशाही आहे, तिथे पण आता ट्रम्पच्या रूपाने एक थोडीशी सिस्टीमचा एक विकृत भाग किंवा वाईट भाग आपल्याला बघायला मिळालाच. पण ती शेवटी जितके लोक सज्ञान होतात किंवा मॅच्युअर्ड होतात, त्या प्रमाणात ती प्रगल्भ होत जाते हळूहळू, किंवा ह्या ज्या काही विकृती किंवा याचे जे काही शॉर्टफॉल्स आहेत सिस्टीमचे, ते हळूहळू हळूहळू दूर होऊ शकतात. त्यामुळे हे बिनविरोध निवडून येणं वगैरे हा एक आपल्या सिस्टीमचा एक आपण शॉर्टफॉल म्हणूया, त्याच्यात काही शॉर्ट कमिंग आहे असं म्हणूया. पण ती पूर्ण सिस्टीम त्याच्यासाठी दोष पूर्ण असं म्हणता येणार नाही. वाटतं आपण जेव्हा लोकशाही प्रक्रियेकडे नाही, त्या पाहतो, ह्याच्यामध्ये बिनविरोध निवडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये काही वेळेला कसं असतं, काम करणारा माणूस आहे किंवा सगळ्यांना प्रिय असणारा माणूस आहे, अशा लोकांना लोक उत्स्फूर्तपणे निवडून देतात आणि त्याच्या विरुद्ध उभं राहिलेल्या माणसाला रिक्वेस्ट करतात की तू उभं राहू नको त्याच्या विरुद्ध. ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये त्या माणसाचा पण सन्मान असतो, परंतु याचं रूपांतर पुढे असं होऊ शकतं. हॅलो डॅनियल. हो. हो 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 आणि नाही, मी कसं म्हणत होतो की लोकशाही प्रक्रिया जी आहे, लोकशाही प्रक्रिया आणि हॅलो. भारत देश किंवा भारतामध्ये राजकारण हा जेव्हा संदर्भ आपण जेव्हा घेतो, तेव्हा त्यामध्ये निवडणुका हा एक महत्वाचा भाग आहे त्या प्रक्रियेचा. आणि मी या संदर्भात यावेळचे जे दिवाळी अंक जे होते, ते एका दिवाळी अंकामध्ये मी यशवंत शंकरराव कडाख असं ते एम.एल.ए. आहेत नेवासा तालुक्यातील. तर त्यांनी यावेळेला राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून त्यांनी सेपरेटली शेतकरी संघटना स्थापन केली होती आणि त्यांनी त्यांच्या मार्फत त्यांनी अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवलेली होती. तेव्हा हा. त्यांच्या भावाने त्या संदर्भातले सर्व अनुभव त्यांनी त्या लेखामध्ये मांडले होते आणि त्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की कधी कधी एखादा पक्ष म्हणजे सर्वांनाच चांगलं कार्य करायचं असतं राजकारणामार्फत. कारण आपण जेव्हा एखादं कार्य करतो सत्तेमध्ये राहून, त्यांना माहिती आहे आपलं काम होणार आहे पुढील वर्ष, त्यामुळे सर्वांना चांगलं काम करायची इच्छा असते. आणि त्यांनीही जेव्हा ते सत्तेमध्ये होते सुरुवातीला, तेव्हा त्यांनी बरीच अशी विकासाची कामं वगैरे केली होती. संस्थात्मक रचना असेल, कार्य वगैरे असं बरेच त्यांनी कार्य केलं होतं. पण त्यांचं असं मत पडलं की 4.5 वर्ष एखादा राजकीय पक्ष किंवा एखादी जे सत्ताधारी असतात ते चांगलं काम करतात त्या मतदारसंघामध्ये, परंतु आजकाल आपली जे निवडणूक ही जी प्रक्रिया आहे त्याचं इतकं विकृतीकरण झालेलं आहे की 4.5 वर्ष कुठेही खिसगंतीत नसलेले अशी लोक अचानक शेवटच्या 6 महिन्यात उगवतात आणि काहीतरी छोटे मोठे मुद्दे घेतात, हवा तयार करतात, लाटा तयार करतात आणि या लाटांच्या जोरावर आणि हवेच्या जोरावर भलतेच नेते निवडून येतात. आणि शेवटी जे मतदार जे आहेत, जे निर्णायक लोक, निर्णायक घटक, तेही म्हणे 4.5 वर्ष आम्ही जो काही विकास केलेला आहे त्याच्यावर दुर्लक्ष करतात आणि फक्त 6 महिन्याचं काही हवा तयार झालेली आहे त्याला भुलून जाऊन ते वेगळ्याच व्यक्तीला निवडून देत असतात. तर त्यांनी ते एक चांगलं विश्लेषण मला ते आवडलं म्हणजे त्या लेखामधलं. तर आपल्या जी काही चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने मला वाटतं. पण मग बरोबर आहे ना. डॅनियल, सर, मधु दंडवतीच्या बाबतीत असंच झालं ना. त्याने कोकणचं ते हॅलो, ऐकायला येतं? हा बोला. मधु दंडवते साहेबांनी कोकण रेल्वे वगैरे चालू करण्यासाठी नागपूरच्या त्या स्वप्नातून त्यांनी ते बजेट जॉर्ज फर्नांडिस यांच्या मदतीने नंतर निवडून कोणतरी भलतं झालं. म्हणजे एवढं मोठं कार्य करणारा माणूस सुद्धा पडू शकतो. म्हणजे लोकशाहीत तुम्ही म्हणाला तसा की पैसा हा आत्ताच्या घटकेला जास्ती वेटेज देत असं त्याचा अर्थ होतो. पण लोकशाही त्याचबरोबर अतुल अंकल जे आहेत आपले मेंबर, त्यांनी बसिन कॅथलिकवर डायरेक्टर पाठवण्यासंबंधीची जी काही एक सिस्टीम सजेस्ट केली आपल्यामध्ये, आपल्या मंडळामध्येच त्याच्यावर चर्चा वगैरे झाली होती की प्रत्येक मतदारसंघातनं एक एक्सपर्ट असं तयार करायचा आणि वी हॅव टू एन्श्युअर दॅट की
तो बिनविरोध निवडून जाईल. म्हणजे अशा रीतीने मतदारांचं मत परिवर्तन करत त्या माणसाची क्रेडिबिलिटी त्यांना कन्व्हिन्स करायची की हा किती योग्य आहे आणि हा कसा आवश्यक आहे आपल्याला डायरेक्टर म्हणून. तर ही पण म्हणजे त्या सिस्टीमचाच एक कसा आहे अशा रीतीने फायदा करून घेण्याचं हे पण आहे, विचार पण आहे आणि तो चांगला आहे, सगळ्यांसाठी चांगला हे आहे. पण डॅनियल तुम्हीच तुम्ही पण सांगितलं ना, तुम्हीच पण तुम्हीच म्हणालात ना की आता बिनविरोध म्हणजेच लोकशाहीला घातक आहे. मग हे असं बिनविरोध पुन्हा लोकशाहीला घातक नसणार का? उद्या पुढे जाऊन काय होणार आपल्याला काय माहिती आहे? म्हणजे पुन्हा कळत नकळत भीती आहेच ना लोकशाहीची. डॅनियलने जो आणि मुद्दा आता उपस्थित केला ना, की मागच्या 6 महिन्यात येऊन काही घाणेरडं राजकारण करून हे निवडणूक जिंकतात. पण त्याला एक छेद देणारं उदाहरण आपल्या समोर आहे. दिल्लीचं जे निवडणूक झाली होती, त्याच्यात आप पक्षाने खूप चांगलं काम केलं होतं. पण फायनली 2-3 महिन्यात बीजेपीने अशा प्रकारचा प्रचार केला होता, की म्हणजे किळसवाणं झालं होतं. पण असं होऊनही आप या पक्षाने खूप चांगला प्रचार केला होता, पॉझिटिव्ह प्रचार केला होता. आणि तो खरोखर एक आयडियल सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण असावं, असं आहे. आणि फायनली झालं काय, की बीजेपीला त्या निवडणुकीमध्ये 40% मतं मिळाली. 40% हे खूप जास्त मतं असतात. पण तरी पण आपने 50% पेक्षा जास्त मतं मिळवून निवडून आले. तर हे असा जर आदर्श आपल्या समोर असेल आणि याच आदर्शाने जर निवडणूक लढवले, तर मला वाटतं चांगले नेते निवडून येऊ शकतील आणि चांगला विकास जो आहे त्याला मतं मिळू शकतील. नेत्यांच्या बाबतीत मला असं एक मी माझ्या आजूबाजूला की एखादा एक चांगला माणूस असेल, सुशिक्षित असेल, पण तो गावातून असं चालत चालला तर कोणाशी बोलत नाही. याउलट एखादा अशिक्षित माणूस असतो, गुंड प्रवृत्ती असतो, तो सर्वांना हाका मारतो आणि लोकांना तो ना जेव्हा वोट द्यायला जातात ना, तेव्हा तो आपलाच वाटतो आणि लोकं त्याला मतं देतात. असं सर्व ठिकाणी निवडून येतात अशी लोकं. म्हणजे एकदा आपण ग्राउंड लेव्हलचा विचार केला ना, तर सुशिक्षित माणसं आणि एक्सपर्ट माणसं असतात. ते लोक म्हणजे जमिनीवर लोकांशी कनेक्टेड नसतात. ते आपल्या विश्वात असतात. तर लोकं काय करतात, जेव्हा इलेक्शन बटन दाबणार ना, ते चिठ्ठी टाकणार, ती बॅलेट टाकणार, तेव्हा विचार करतात, की हा माणूस माझ्याशी बोलतोय. तो त्या पदासाठी लायक नाही, पण एक लोकांशी जडलेला आहे. मला काय काम आहे तर मी याच्याशी बोलू शकतो. त्याविरुद्ध एक एक्सपर्ट माणूस जो बँक काही पण एक लोकशाही पद चांगलं चालू शकतो. तो पण माझ्याशी कधी बोलत नाही, माझ्यावर काही लक्ष नाही. तो निवडून आल्यावर माझ्यावर लक्ष दे. अशा एक मला संशय निर्माण होतो आणि मत मनमोहन सिंगाचं उत्तम उदाहरण. खूप ठिकाणी त्याच्या आपण इलेक्शन बघितलं तर तसाच होता. हे आता आम्ही ते हा जो मुद्दा सांगितला ना, हा सगळ्या पक्षांमध्ये असतो आणि पक्षांची जी नेते मंडळी असते त्याच्यामध्ये दोन्ही प्रकार असतात. हे आता मनमोहन सिंगाचं उदाहरण सांगितलं ना, तर हे एक्सपर्ट एका बाजूला आणि पॉप्युलर लोक यांच्या प्रक्रियेमध्ये मदत केली आणि पंतप्रधान म्हणून सरकार सांभाळण्याचं काम मनमोहन सिंगांनी केलं. आता हे जे आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगळ्या पद्धतीने होते आणि सरकार चालवणं आणि नीट ऍडमिनिस्ट्रेशन करणं ही प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे प्रत्येक पक्षाला अशी दोन्ही प्रकारची माणसं सांभाळावी लागतात. म्हणजे अशी माणसं त्यांना हवी असतात की जी लोकांपर्यंत पोहोचतील हो. आणि अशी माणसं म्हणजे हवी एक असतात की इलेक्ट्रोलर पुढे पॉलिटिक्स आणि एक प्रशासन सांभाळतील. म्हणजे सर अशा प्रकारे पक्षाची मानशीच केली सर जाते. सर परंतु एका हॅलो हॅलो हा बोला, ऐकू येते, बोला. हा मी काय म्हणतो आता आजच्या घडीला पवार साहेबांना समन्वय वगैरे सगळं सांगितलं जातं पण 20-25 वर्षापूर्वी पवार साहेबांनी वसई विरारच्या बाबतीत वेगळंच राजकारण केलं आणि त्याचा भुर्दंड कळत न कळत वसई विरारला भोगावा लागला. मग आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जशी भूमिका बदलते तशी माणसं बदलतात तसं सगळं बदललं जातं. म्हणजे आजच्या घडीला आपल्याकडलं एकही माणूस बोलणार नाही की पवार साहेब वाईट नाहीत किंवा ते तसे नाहीये. परंतु जर 15-20-25 वर्ष अगोदर खैरनारच्या काळात जर त्यांना पाहायला गेलं तर त्यांच्याविषयी लोकांचं मत भयंकर वाईट होतं. म्हणजे परिस्थिती बघा कशी माणसाला प्रत्येक गोष्टीत बदलते. आता उदाहरणार्थ जॉर्ज फर्नांडिस म्हणजे व्यक्तिगत नाही बोलत म्हणजे लोकशाहीतलाच तो एक भाग आहे. आता जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला
कोको कोला ह्या सगळ्या नोकऱ्यांबाबतीत एक कामगार नेता म्हणून आपण सगळे त्यांचं उदो करतात. पण ज्या वेळेला त्यांची भूमिका बदलली त्यावेळेला आपल्याला त्यांच्याविषयी म्हणजे हे लोकशाहीत राहूनच कसं काय एवढे सगळे चेंजेस सर निर्माण होतात. मला मला माझ्या बोलण्याचं तात्पर्य थोडस सरांच्या लक्षात आलं असेल. हो सर, बहुतेक ड्रॉप झाले, ते रिकनेक्ट असं. होतील. अच्छा, तर डॅनियल लक्षात आलं का? म्हणजे हो, आज आला, आपण आला. कळत नकळत मला पवार वाटतं हे जॉर्ज फर्नांडिस ॲटलीस्ट यांनी एक भूमिकेत बदल केला होता असं म्हणू शकू. म्हणजे ते 100%. हो. परंतु शरद पवार हे जे आहेत त्यांनी यांची भूमिका इतक्या वेगाने बदलते, की त्याला कोलांट्या उड्या एवढं असंच पण म्हणता येऊ पण शकेल. तो लोकशाहीला कळत नकळत बाधकच ना. आपण ज्या लोकशाहीबद्दल बोलतो तर त्या लोकशाहीचं आज आपल्याला म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने ती लोकशाही आहे का? नाही वाटत. म्हणजे तसं नाही होत ना थोडक्यात. हो, खरं आहे. पण सर जसं ड्रॉप डॅनियलनी सांगितलं की सुशिक्षित डॅनियलनी की आय थिंक अमितने सांगितलं अमित सुशिक्षित हां. जे हे असतात नेते असतात त्यांनी जसं लोकांची कनेक्ट वाढवला पाहिजे तसं म्हणजे त्यांनी थोडंसं राजकारण चेंज केलं पाहिजे आणि हे मला वाटतं कुठेतरी ना केजरीवालनी केलेलं आहे. त्यांचं 5 वर्षापूर्वीचं राजकारण पहा आणि आत्ताचं पहा. ते आत्ताचं जे बऱ्यापैकी लोकाभिमुख आहे. कारण 5 वर्षापूर्वी जर पाहिलं तर त्यांचं म्हणजे खूपच बेजबाबदारपणे वक्तव्य करायचे तशा टाईपचं होतं. पण 5 वर्षात त्यांनी खूप बदल केलेला आहे आणि खूपच मॅच्युअर्ड असं राजकारण करतात असं मला वाटतं आणि हे नाही लोकशाहीसाठी आता कुठेतरी आता पॉझिटिव्ह आहे. पूर्वी ते नाही 1 मिनिट ते काय होतं माहिती का? पूर्वी ते मोदीला डायरेक्ट विरोध करायचे आणि आता ते मोदीला विरोध करत नाही. हाच थोडासा तो फरक आहे. बाकी ते मंदिर वगैरे प्रार्थनेला वगैरे ह्याच्या दिवशी जायचं हा आता केजरीवालनी बीजेपी कडून घेतलेला उसना हिशोब आहे ना. कळत न कळत आला का लक्षात? म्हणजे पुन्हा बदल झाला म्हणजे नेमका काय बदल? क्वालिटी बदल नाही झाला. हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा बदल आहे. ह्याने मतं मिळतील पण लोकशाही स्ट्रॉंग नाही होणार ना. आपल्याला नेत्यांमधल्या गुणांमुळे लोकशाही स्ट्रॉंग झाली पाहिजे. ती स्ट्रॉंग नाही होत अशा या गोष्टीमुळे. आता उदाहरणार्थ तुम्ही पवार साहेबांचं उदाहरण दिलं. त्यांनी लोकशाही नाही स्ट्रॉंग झाली. त्यांनी फक्त ती त्यावेळची परिस्थिती त्यांनी स्ट्रॉंग केली. वसई विरारचं सगळं मलिदा हातात घेतला. त्यांना धोक्यात टाकलं. आता पुढचं पुढे बघू असं करत 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 ते दिल्लीपर्यंत पोहोचले. हो. जे अगोदर अमितने जे मत मांडलं, की बऱ्याचदा असं होतं, की ते उमेदवार जो असतो, तो चांगला एज्युकेटेड आहे, परंतु तो आपल्याच विश्वात मग नसतो. तो ग्राउंड लोकांशी इतका कनेक्टेड नसतो. याच्या अगदी उलट दुसरा उमेदवार जो असेल, तो जरी तेवढा एज्युकेटेड नसला, तरी तो ग्राउंड लोकांशी वेल कनेक्टेड असतो आणि त्यामुळे इमोशनल किंवा भावनेच्या आहारी जाऊन भावनेच्या इथून लोकं अशा दुसऱ्या उमेदवाराला मत देतात. अरे तर यामध्ये डॅनियल कुठेतरी डॅनियल बॅलन्स. डॅनियल डॅनियल एक उदाहरण देतो. हो, बोला. माणिकपूरला फिलिप कोलॅसो चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि नंतर पुन्हा उभे राहिले आणि पडले. त्यांच्या विरोधात दुसरे कोणतरी उमेदवार म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? आता ते फिलिप कोलॅसो त्यावेळेला ते त्यांचं म्हणजे एकंदरीत 5 वर्षाचं काम अतिशय बँकेत चांगलं होतं. त्यावेळेला अतिशय चांगलं होतं. पण तरी सुद्धा लोकांनी नाही विचार केला. दुसरं कोणतरी उमेदवार निवडून दिलाच ना. म्हणजे आपण म्हणतो ना की टॅलेंट असलं पाहिजे, सगळं असलं पाहिजे. आता मणिपूरचं उदाहरण म्हणजे एका चार्टर्ड अकाउंटच्या आणि 5 वर्ष डायरेक्टरी केल्यानंतर सुद्धा तो माणूस तिथे पडला. बघा काहीतरी कुठेतरी या सगळ्या गोष्टीची कमतरता आहेच की नाही. म्हणजे आपण तो माणूस आता उदाहरणार्थ फिलिप कोलॅसो कुठेतरी कनेक्ट झाले नाही थोडक्यात लोकांशी. नाही, पण असंच त्यामध्ये एक चांगली बाब अशी आहे, की पहिल्या टर्ममध्ये तरी ते निवडून आले होते. म्हणजे त्यांच्या एक्सपर्टीजचा 5 वर्ष फायदा झाला. नो इट्स नॉट लाईक दॅट. ते त्यावेळेला जे निवडून आले ना त्यावेळेला पुन्हा त्यांना बॅकग्राऊंड वेगळा होता. ते जुजिन कोलॅसो होते ना ते 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 त्यावेळेला स्वतःहून त्यांनी माघार घेतली नाही, आणि पण ते नंतर राजकारण काही असलं तरी म्हणजे पण व्यक्ती हा आणि पण स्पॉन्सरशिप 5 या वर्ष पॉइंट ऑफ काय व्ह्यू बघितलं तर दुसरं टर्म सुद्धा मिळायला पाहिजे होती ना अशा माणसाची. जर बँकेत तेवढं एक्सपर्टायझेशन होतं सगळं मिळालं होतं. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आपण म्हणतो ना की बिनविरोध ह्या सगळ्या ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये तशा कळत नकळत त्रासदायकच आहेत का? कारण उद्या एखादा चांगला माणूस निवडून देऊन तो पुढे 5 वर्ष व्यवस्थित काम करेल याची गॅरंटी कोण देणार? त्याला बोलवायचा का अधिकार आपल्याला आहे का त्या डायरेक्टरला की त्याला? नाहीच आहे ना. म्हणजे आपण जर हो, बेसिक ती मला ऍक्च्युअली वाटते बँकेच्या प्रक्रिया आहे. हो.
बोला. हॅलो. हं. सर हा. तुम्ही जाण्या अगोदर आम्ही 1-2 मुद्दे चर्चेला घेतले होते की नाही, काय झालं, माझं नेटवर्क गेलं होतं. अच्छा अच्छा. तर त्यामुळे मी जे सांगत होतो ना, हम्म की पक्षाच्या लेवलला अशी जी प्रक्रिया होते की लोकांपर्यंत पोहोचणे आणि एक्सपर्ट लोक असणे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोक असणे, हे पक्षाच्या लेवलला काय केलं जातं की असे त्यांच्याकडे दोन्ही पातळीवर काम करणारे लोक असतात. म्हणजे निवडणूक जिंकून आणण्यासाठी तसं सोनिया गांधी यांनी प्रचार केला आणि निवडणूक जिंकल्या आणि मनमोहन सिंगाला पंतप्रधान केलं. तर अशी जी प्रक्रिया असते ती पक्षाच्या लेवलला होते, परंतु इंडिव्हिज्युअल लेवल जे आहे, एका समजा एकच व्यक्ती निवडून येण्याची प्रक्रिया जी आहे आपल्या बँकेच्या इलेक्शनच्या बाबतीत किंवा विधानसभा लोकसभेमध्ये, किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे जे लोक असतात ते काही वेळेला लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा तो खूप एक्सपर्ट असेल, म्हणजे त्या फील्ड मधला, आता बँकेमध्ये समजा चांगला ऍडमिनिस्ट्रेटर असेल किंवा सीए असेल किंवा बँकिंगचं नॉलेज असलेला असेल, परंतु आणि तो बँकेत चांगलं काम करणाराही असेल, परंतु तो लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि लोकांशी कनेक्ट होत नाही. म्हणजे हे 2 फॅक्टर वेगवेगळे आहेत. म्हणजे लोकांशी कनेक्ट होणं हे एखाद्याला जमतं. आता मोदी सारखा माणूस आहे, तो लोकांशी कनेक्ट लवकर होतो. मनमोहन सिंग तसा होऊ शकत नाही. म्हणून मनमोहन सिंगाचे ॲबिलिटीज वेगळे आहेत. परंतु मनमोहन सिंगाला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून निवडून येणं आवश्यक आहे. कारण तो नसला तर पुढचं ऍडमिनिस्ट्रेशन नीट चालणार नाही. परंतु हे इंडिव्हिज्युअल लेवलला जेव्हा एकच व्यक्ती असते, आता ते माणिकपूरचं वगैरे उदाहरण तुम्ही सांगितलं तसं एकच व्यक्ती असते, ती एक्सपर्ट असेल परंतु लोकांपर्यंत कनेक्ट होत नसेल, तर ती निवडून येण्याची प्रक्रिया होत नाही. पहिल्या वेळेला निवडून आले, दुसऱ्या वेळेला निवडून आले नाही. मग ह्याचा दोष जो आहे तो आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस, आता अमितने सांगितलं तसं, विचार काय करतो की हा माणूस आपल्या ओळखीचा आहे, आपल्याशी बोलणार आहे, आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. तो बँकेसाठी काय करू शकतो ह्याच्यापेक्षा तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, ह्याला महत्व दिलं जातं. तर हे जे 2 फॅक्टर आहेत. हॅलो, माझा आवाज येतो? येतो सर बोला. हा बोला बोला. तर हे जे 2 फॅक्टर आहेत ना, हे महत्वाचे आहेत. आता आपण वेगवेगळी अशी उदाहरणं पाहतो की खूप चांगलं काम करणारे जे लोक आहेत ते सुद्धा पडतात आणि तात्पुरतं जे असे लोक आहेत माफियागिरी करणारे किंवा जास्त लोकांशी संपर्कात असणारे किंवा लहान-सहान कामं करणारे असे लोक निवडून येतात किंवा काही वेळेला निवडणुकीच्या हंगामामध्ये वगैरे असं एक काही स्टंटबाजी करतात आणि निवडून येतात. काही लोक पैशाचा वापर करतात आणि निवडून येतात. काही लोक गुंडगिरीचा वापर करतात आणि निवडून येतात. या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या चालूच असतात आणि आता कुलकर्णी सरांनी सांगितलं तसं, ही लोकशाही अधिकाधिक मॅच्युअर होण्याच्या दृष्टीने या सगळ्या प्रवाहाचा परिणाम होत असतो लोकांवर. लोक त्याच्यातून काही बऱ्या वाईट गोष्टी शिकत असतात आणि हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत जाईल आणि योग्य ते मार्ग सापडतील पुढे. म्हणजे लोकशाही म्हटली म्हणजे एकदा निवडून दिला माणूस की त्याने सगळं सांभाळायचं आणि आपण झोपायचं असा प्रकार नाहीये. लोकशाही म्हणजे डे टू डे कामामध्ये लोकांचे प्रतिनिधी काय काम करतात याच्यात सुद्धा लोकांनी लक्ष घालणं आणि त्यांना नीट मार्गावर ठेवणं, हे लोकांची ही जबाबदारी आहे. आता जसं शेतकरी आंदोलन करतात, त्यांनी असं नाही सोडून दिलं की आता आपण निवडून दिलेले लोक आहेत, ते कायदे करतील, करू देत. ते आपल्या भल्यासाठीच करणार, असा विचार नाही केला त्यांनी. तर हे लोकांची सहभागाची प्रक्रिया जेवढी वाढेल, तेवढी लोकशाही जास्त प्रगल्भ होत जाईल. हा सर, आता साधनामध्ये एक आर्टिकल आलेलं आहे. आनंदीबाई, रमाबाई ते कमलाबाई हॅरिस. म्हणजे याचा अर्थ 1920 लाच आपल्या स्त्रियांना तिकडे अमेरिकेत मत करायला दिलं. आज 2020 ला एक उपाध्यक्ष होतात. म्हणजे तिथे सुद्धा लोकशाही हळूहळूच आली. त्यांनी जरी 1788 ला तिथे लोकशाही आली तरी सुद्धा ती लोकांपर्यंत म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत येईपर्यंत 1920 आलं होतं थोडक्यात. म्हणजे तेव्हा कृष्णवर्णियाला मतदान नव्हतं. 1788 ला त्यांची लोकशाही चालू झाली आणि जवळजवळ 1920 ला स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. बरोबर. म्हणजे नाही, हे सांगायचं जे तात्पर्य आहे लोकशाही प्रगल्भ होण्याची प्रक्रिया जी आहे
ती हळूहळू होत गेलेली आहे. इंग्लंडमध्ये म्हणा किंवा अमेरिकेमध्ये म्हणा, स्त्रियांना पण मताचे अधिकार नव्हते. नंतर मग ते हळूहळू मिळाले. परंतु आपल्याकडे काय झालं, आपण ताबडतोबीनेच आपल्या दिले. घटनेमध्येच हां, हां, आपल्या घटनेमध्येच आपल्या घटनाकर्त्यांनी आणि आंबेडकरांनी वगैरे असं ठरवलं, की आपण पुन्हा सगळी प्रक्रिया सुरुवातीपासून करण्याऐवजी जग जोपर्यंत जिथे पोहोचलेलं आहे तिथून पुढे जायचं. आणि त्यामुळे बरोबर, त्यांनी करेक्ट. सर्वसामान्य माणसांना, स्त्रियांना सगळ्यांना मताधिकार दिले. सगळं समान आणि अधिकार दिले. ते दिले, परंतु ते झेपण्या इतकी आपली कुवत नव्हती किंवा तयारी नव्हती. आणि त्यामुळे त्याचा दुरुपयोग होणं किंवा मत म्हणजे काय हे न कळणं आणि ते विकलं जाणं किंवा अ, कोणत्यातरी भ्रष्टाचाराला किंवा याला बळी पडणं वगैरे हे प्रकार व्हायला सुरुवात झाली. परंतु त्याच्यामध्ये हळूहळू नक्की बदल होईल. म्हणजे लोकांना कळेल मताचा अधिकार म्हणजे काय आहे आणि एका मताने काय होऊ शकतं. तेवढी ती लोकशाहीची प्रक्रिया अधिक सुधारत जाईल. पण सर एक गोष्ट झाली का, गेल्या 5 वर्षाचा 5-6 वर्षाचा जर तुम्ही जगाचा जर इतिहास बघितला, तर तिथे जे लोक बसले लोकशाही देशामध्ये, जे राष्ट्रपती म्हणा किंवा पंतप्रधान बसले, ते थोड्याफार फरकाने एक मर्कनली जर्मनीच्या त्या मॅडम वगैरे सोडल्या, तर बाकी इतर ठिकाणी थोडासा गोंधळच झाला. तर जॉन्सन बिन्सन बद्दलची लोकांची मतं एवढी चांगली नाही, तर ट्रम्प बद्दल तर लोक म्हणजे पुन्हा उलट कसं काय झालं थोडंसं, म्हणजे पुन्हा लोकशाही आपण प्रगल्भ होत जातो असं म्हणतो, आणि लोकांना न आवडणारी माणसं, म्हणजे लोकांना आवडणारी म्हणजे कळत न कळत, मग ते वी द पीपल ते कुठे, म्हणजे असं कसं झालं या 5-7 वर्षाच्या कालावधीत? ह्याचं कारण काय? नाही, याचं कारण म्हणजे आपली लोकशाही प्रक्रिया प्रगल्भ होण्याची प्रक्रिया सुरू आहे असा त्याचा अर्थ. अच्छा. आज मोदी विषयी किंवा ट्रम्प विषयी आपण बोलतो ना, हे का बोलू शकतो? लोकशाही प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यातून आपण दुसरा माणूस निवडून देतो. हा प्रयोग आहे. म्हणजे लोकशाही ही काही अशी फुलप्रूफ गोष्ट नाही, की सगळी ठराविक पद्धतीने केलं की यशस्वी होणार. बरोबर. म्हणजे बरोबर. जसं एखादं ऑपरेशन असतं, हार्टचं ऑपरेशन अमुक-अमुक पद्धतीने केलं की तो रोगी बरा होणार. असं ठरलेलं नाहीये. हे सगळे लोकशाही प्रक्रिया ही सुधारत जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजे ती स्वतःला सुधारणारी अशी प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आपल्याला असं वाटत राहील, की हा नवीन निवडून गेलेला माणूस मागच्यापेक्षा काहीतरी चांगला नाही, काहीतरी त्याच्यामध्ये गडबड आहे, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे चांगलं आहे. ज्या दिवशी आपल्याला असं वाटायला लागेल, की आता निवडून आलेला माणूस हा परफेक्ट आहे. आता दुसरी पुढे जायची गरज नाही. त्या दिवशी संपली लोकशाही. म्हणजे एका दृष्टीने आपण जेव्हा प्रत्येक वेळेला आता मोदी आहेत. मोदी समजा गेले आणि त्याच्या जागी दुसरं कोण आलं, राहुल गांधी आला किंवा दुसरा, आणि त्याच्यातल्या देखील चुका आपल्याला दिसतील. त्याला पण बदलाव असं वाटेल, तेव्हा ती लोकशाहीची प्रक्रिया सुरू आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे इंदिरा गांधी हॅलो. गेल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मग त्या हो. 2-2.5 वर्षांनी लोकांचा अंदाज घेतला. ते गेले, पुन्हा इंदिरा गांधी आले. म्हणजे ह्या ज्या बरं. गोष्टी ह्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकशाही प्रगल्भ होते, असंच त्याचा अर्थ पकडायचा. बरोबर. म्हणजे बदलण्याची संधी लोकांकडे आहे आणि लोक काय करतात, पडताळून पाहू शकतात. आता एखादी भाकरी भाजताना जास्त करपली, तर दुसऱ्या वेळेला ती कमी गरम केली तर कच्ची राहिली. तर आपण तिसऱ्या वेळेला फिरवत राहू ना. मग तिसऱ्या वेळेला आणखीन प्रयोग केल्यानंतर ती म- जास्त खाण्याजोगी झाली. असा प्रकार म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये. होणं म्हणजे लोक, म्हणजे त्याचा अर्थ बेसिन कॅथलिक बँकेमध्ये पूर्वी 20-25 वर्ष जे काय चाललं होतं ते थोडंसं व्यवस्थित होतं, म्हणजे ते काय अंदाज आहे. पण आता गेल्या 7-8-10 वर्षामध्ये आपल्याला अंदाज आला की काहीतरी कुठेतरी बदल व्हायला पाहिजे, हे करायला पाहिजे. म्हणजे प्रगल्भ, म्हणजे बँकेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर प्रगल्भच होतं ते बँक, हो, तसं हो. बघायला गेलं. नक्कीच. हा, म्हणजे चुकीचं म्हणजे काहीच नाहीये. हो, चुकीचं काहीच नाहीये थोडक्यात. हां. बऱ्याच वेळेला काय होतं, हे जे संस्था ज्या असतात ना, त्या आपल्या अंतर्गत कारभारामध्ये पारदर्शकपणा का ठेवत नाहीत? तर त्यांना वाटतं, की आपलं जर बाहेर पडलं, तर काय होईल? लोकांमध्ये बदनामी होईल. आपली संस्था कमी दर्जाची आहे किंवा भ्रष्टाचारी आहे, असं लोकांना वाटेल. म्हणून ते भ्रष्टाचार लपवून ठेवायचा प्रयत्न चाललेला असतो. बरोबर. परंतु भ्रष्टाचार लपवून ठेवण्यामध्ये काय होतं, त्याला आणखीन वाव मिळतो आणि तो वाढत जातो. मग एका स्टेजला सगळी संस्था कोसळण्याची परिस्थिती निर्माण होते. परंतु छोटे-छोटे भ्रष्टाचार जेव्हा बाहेर काढले जातात किंवा त्याच्यावर चेक ठेवला जातो, तेव्हा ती संस्था अधिक प्रगत होते. लोकं सदृढ. त्याच्यावर लक्ष ठेवतात. नेते मंडळी वगैरे सुद्धा सावध राहतात, की आपलं काही चुकेल का? लोक आपल्याला पकडतील का कुठे? आणि त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे संस्था काम करायला लागते. म्हणजे पारदर्शकता फार महत्वाची असते.
ती सरकारमध्ये असो किंवा म्हणजे कोणत्याही म- संस्थेमध्ये असो, म्हणजे जिथे याचा अर्थ असा लफवालफी चालते. आता मोदी कोणाशी बोलत नाही, प्रेस नाही, म्हणजे तिथे त्याला काय असतं स्वतःच्या मनात. हा, म्हणजे सर याचा अर्थ असा की साधारणपणे वसईमध्ये ज्या काही हॅलो. हॅलो हॅलो आवाज येतो? हॅलो हॅलो डिस्कनेक्ट झालं का? नाही मला माझा आवाज येतो का? येतोय. बोला तुम्ही. हा सर, म्हणजे याचा अर्थ आपल्या वसईमध्ये ज्या काही बँका आहेत सहकारी बँका, त्याच्यामध्ये कॅथोलिक बँक वरती आपण ज्या पद्धतीने एवढं लक्ष देतो एवढं सगळं, याचा अर्थ दुसऱ्या ज्या बँका आहेत त्यांचा कारभार एकदम 100% बरोबर चाललाय असं त्याचा अर्थ होत नाही. पण तिथे त्यांची कुठेतरी लोकशाही कमी पडते किंवा त्यांचं कुठेतरी काहीतरी दाबलं जातं, असंच त्याचा अर्थ होऊ शकतो का? हॅलो ऐकायला येतं का? हॅलो हो, मला वाटतं सरांकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे तर प्रॉब्लेम आपण आहे. हो, डॅनियल आपण आपली कंटिन्यू. हो, आपण आपली चर्चा पुढे नेऊया. आताच हो. आवाज आला मला. हो, बोला. हां. तर इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम का झालाय की आम्ही घर बदललंय. आता आमच्या आशिषने दुसऱ्या घरी आलोत आम्ही, तिथे वायफाय नाहीये, त्यामुळे डेटा पॅक वरून बोलतोय मी, त्यामुळे मधून मधून ते डिस्कनेक्ट होतं. हॅलो. हा चालेल, नो प्रॉब्लेम. हा. चालेल, हरकत नाही, बोला तुम्ही. हा, तर हा जो मुद्दा आहे आपला, आपण आता चर्चा करत होतो की लोकशाही प्रक्रिया जी आहे ती आपण तिचे दोष जे काढतो त्याच्यामध्येच आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण दोष दाखवतो आणि चुकीची दुरुस्ती करायला लावतो किंवा चूक कुठे आहे ते निदर्शनास आणतो, तेव्हाच खरी लोकशाही प्रक्रिया सुरू असते. जेव्हा असं शांत झालं की सगळं असं व्यवस्थित चाललेलं आहे, तेव्हा ती लोकशाही नसून हुकुमशाही असते किंवा राजेशाही असते. इव्हन आणीबाणीच्या काळात सुद्धा जेव्हा 2.5 वर्ष आणीबाणी होती, तेव्हा लोकांना असं वाटत होतं की सगळं सुव्यवस्थित चाललेलं आहे, कुठे काहीच वाईट नाही, सगळं प्रशासन व्यवस्थित चाललंय. विनोबा भावेने तर त्याला अनुशासन पर्व असं म्हटलं होतं. तर असा प्रकार झाला की समजायचं लोकशाही धोक्यात आहे. नाही, माझा मुद्दा काय होतो माहिती का सर, म्हणजे मी हा. वसईच्या आपल्या सहकारी बँका ज्या आहेत ना, त्या आज आपल्या बँकेत आपण उठतो, बसतो, बोलतो, सगळ्या गोष्टी सांगत असतो, लोकांना माहीत पडलेल्या असतात, कुठे काय चाललंय काढलंय. अशाच संस्था दुसऱ्या सहकारी संस्था आहेत, परंतु त्या संस्थेबद्दल विशेष काही बाहेर येत नाही. याचा अर्थ तिथे काही सगळंच आलबेल आहे किंवा बरोबर आहे नाही, पण तिथे वरची मंडळी बसली, त्यांचा आवाज एवढा मोठा आहे की त्यांना दुसरा कोणी आवाज दिलेला आवडत नसेल, असंही होऊ शकतं ना? नाही, बऱ्याच वेळेला असं असतं की एकदा निवडून आले आणि प्रस्थापित झाले लोक की मग त्यांचं वर्चस्व एवढं वाढतं की मग ते दुसऱ्याला बोलू देत नाही, नवीन येणाऱ्या लोकांना जास्त महत्व देत नाहीत आणि त्या वर्चस्वामुळे मग अशा लहान सहान गोष्टी होतात किंवा मोठ्या गोष्टी होतात, त्या दडपल्या जातात. आणि ह्या दडपण्याची प्रक्रिया सुरू झाली की मग बाहेर इमेज असं तयार केलं जातं ना की खूप चांगली संस्था आहे, मोठी संस्था आहे, पारितोषिके मिळतात, अमुक होतं, तमुक होतं, आणि आतमध्ये भयानक परिस्थिती असते. म्हणजे ती उघड केली जात नाही. हा तो पारदर्शकतेचा अभाव जो आहे तो संस्थेला विनाशाकडे नेतो. आणि आता त्यावेळेला त्याचबरोबर हो. जे कोणी वोटर्स किंवा सभासद आहेत या बँकांचे, त्यांच्या बँकाप्रती त्यांचं असलेलं एक हे की जागरूकता म्हणा किंवा ते स्वतः लक्ष किती घालतात ह्या गोष्टीवर बघ. मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. याच्या वसई जनता सहकारी बँकेची जनरल बॉडी मीटिंगला मी गेलो होतो. खाली मोठ्या रांगा लागल्या होत्या. का तर ते तिथे साखर वाटत होते, 2-2 किलो साखर. आणि मग लोकांनी ते 2-2 किलो साखर घेतली, आपलं कार्ड दाखवलं मेंबरशिपचं, साखर घेतली,
ऍक्च्युअल मीटिंगला बसलो तर निम्मे पण सभासद नव्हते. सो दे आर लीज बॉदर की म्हणजे त्या प्रत्येकाला आपलं काम महत्वाचं त्या जनरल बॉडीमध्ये, बाबा त्या बँकेबद्दल काही मांडायचं आहे किंवा त्याचं काय आपलं काही म्हणणं आहे असं काही नाही. मगाशी सरांनी म्हटलं तसं की मी एकदा निवडून दिलं ना, माझं काम संपलं. तो जो निवडून दिलाय तो बघेल तो काय करायचं ते वगैरे. अशी जिथे सभासदांची मनोवृत्ती असते त्या ठिकाणी जे निवडून गेलेले असतात ते मग त्यांची मनमानी करू शकतात आणि मग तो तसं हे होतं. म्हणजेच तिथे तुम्ही फ्रान्सिस सर तुम्ही म्हणतात तसं की तो जो सभासद आहे किंवा जो मतदार आहे त्याला जर त्याच्या या समस्यांबद्दल किंवा याच्याबद्दल मी निवडून गेलेला काय करतोय बघायची जर इंटरेस्ट नाही किंवा नाही आहे, सो बाहेरून बघणाऱ्याला वाटतं इकडे एकदम सगळं आलवेल आहे, एकदम काय प्रश्न नाहीये असं होऊ शकतं. म्हणजे एकतर ते जे निवडून गेलेले ते खूप पॉवरफुल होतात, कोणाला बोलू देत नाही, हा एक पार्ट. दुसरा, ज्यांनी निवडून दिलेलं त्यांना त्यांचं वाटतं की माझी जबाबदारी संपली, ते नंतर काही बघत नाही. त्यामुळे तिकडे पण तुम्हाला सगळं ऑलवेल दिसेल. पण मात्र काही ठिकाणी पर्टिक्युलरली मी बसिन कॅथोलिकच्या बाबतीत बघतोय की रिअली खरोखर मी जेवढे सभासद कधी आलं गप्पांमध्ये वगैरे तर छोट्या छोट्या गोष्टींची माहिती ठेवतात आणि बाबा ह्या मीटिंग मध्ये असं चर्चा झाली, त्या मीटिंग मध्ये झाली. सो हा जो अंकुश ठेवणं हा जो प्रकार आहे तो आपल्या वसईतल्या बँकांमध्ये बसिन कॅथोलिकच्या बाबतीत अतिशय इफेक्टिव्ह आहे, अतिशय प्रभावी आहे. आणि त्यामुळेच काय होतं कुलकर्णी सर, हे जे आहे ना हे बाहेरच्या लोकांना याचा अनुभव येतो की बेसिन कॅथोलिकच्या शाखेमध्ये गेल्यानंतर तिथले एजंट, तिकडचे कर्मचारी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात तर त्यांना वेगळा वाटतो. याचं कारण काय, तर इकडचे जे सभासद आहेत यांना जरासं काही खटकलं की लगेच ते वरपर्यंत पोहोचतात आणि जाणीव देतात की अरे तुमचा आपला कर्मचारी अशा प्रकारे वागतो हे बरोबर नाहीये. आणि ही जी वचक आहे, अंकुश आहे, तो फार महत्वाचा आहे. म्हणजे इतर बँकाच्या तुलनेने हा जो फरक दिसतो त्याचं कारण हे आहे. आपला आजचा जो विषय आहे की लोकशाही आणि त्यातून निवडून येणारे प्रतिनिधी तर यामध्ये आपली जी काही चर्चा झाली आतापर्यंत, तर असं दिसून आलं की कधी कधी चांगली वेल क्वालिफाईड असूनही निवडून येत नाहीत किंवा निवडून जरी आले तरी परत चांगलं काम करूनही परत निवडून ते येत नाहीत. परंतु यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संघर्ष आणि आपण जे काही चांगलं काम केलेलं आहे त्याचं योग्य मार्केटिंग करून मोर्चेबांधणी करणे हाही लोकशाहीचा एक भाग आहे. आणि हे मी का सांगतोय की यात एक दिवाळी अंक वाचत होतो, तर यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एक आंबेडकरांवर एक सुंदर लेख आहे ऋतुंग या दिवाळी अंकामध्ये. तर त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की 1942 नंतर जेव्हा भारताला आता स्वातंत्र्य मिळणार आहे अशी अनुकूल वातावरण जेव्हा निर्माण होत होतं, तर भारतामध्ये जे काही राजकीय पक्ष होते ते सगळे सक्रिय झाले की आता म्हणे लोकशाहीच येईल आली तर. आणि त्या अनुषंगाने जे काही संघराज्याच्या ज्या काही निवडणुका 1935 नंतर होत होत्या. आवाज कट होतो तुझा. आवाज कट होतोय का? तर त्यामध्ये असं त्यांनी लिहिलं होतं की बाबासाहेब आंबेडकर नंतर 1942 नंतर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन अशी त्याने एक पार्टी स्थापन केली होती म्हणजे अस्पृश्यांसाठी. आवाज येतोय का क्लिअर की अजूनही तुटतोय? येतोय बोला. हो. तर त्यांनी असं त्यामध्ये लिहिलंय की त्या लेखामध्ये असं लिहिलंय की त्या कास्ट फेडरेशन त्यांनी ते स्थापना केली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा प्रांतिक विधिमंडळाच्या जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा या पक्षाअंतर्गत त्यांनी बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि बाबासाहेबांनी बराच जोरदार प्रचार केला. परंतु काही कारणानं जे अपोजिटला जी पार्टी होती, जी अलायन्स होती ती काहीशी स्ट्रॉंग झाली, वरचढ ठरली आणि बाबासाहेबांच्या पार्टीचा दारुण पराभव झाला होता. आणि याचा पराभव त्यांच्या इतका जिव्हारी लागला कारण त्यांनी तोपर्यंत अस्पृश्यांसाठी जो काही संघर्ष केला होता, त्यांना असं वाटू लागलं संघर्ष वाया जाईल की काय? अशी त्यांना भीती मनात निर्माण झाली. आणि याचं कारण असंही होतं की 1947 च्या आसपास म्हणजे त्याच्या 1-2 वर्ष अगोदर असेल, मला एक्झॅक्टली वर्ष त्या लेखात लिहिलं नव्हतं. घटना समितीची जेव्हा स्थापन झाली, तेव्हा बाबासाहेबांना जाणवू लागलं की मी यामध्ये गेलो पाहिजे. कारण मी ज्या अस्पृश्यांसाठी इतकी आतापर्यंत संघर्ष केलेला आहे, त्यांना जर त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील, तर त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह कोणतरी त्या घटना समितीमध्ये गेला पाहिजे आणि मीच चांगला तिकडे जाऊ शकेन. आणि त्यासाठी परत त्या घटना समितीमध्ये जाण्यासाठी अट अशी होती की तुम्ही कोणत्यातरी मतदारसंघातून निवडून
निवडून आलेला असला पाहिजे. आणि हे बाबासाहेब नसल्याने ती थोडेसे हवालदिल झाले आणि योगायोगाने त्यांना बंगालमधून त्यांना कोणीतरी एका आमदाराने त्यांना ते एक सीट उपलब्ध करून दिली आणि तिकडून ते निवडून गेलं असं काहीतरी झालं बिनविरोध. त्यांचं हा. दुर्दैव असं की इतकं होऊनही भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि ते ज्या भागातून ते निवडून आले होते बिनविरोध, तो भाग पाकिस्तानमध्ये गेला म्हणजे बांगलादेशमध्ये गेला, आजच्या बांगलादेशमध्ये. परत हे हवालदिल झाले. म्हणून त्यांनी तो आपला संघर्ष चालूच ठेवला आणि योगायोगाने लास्ट मिनिटला मुंबई विधिमंडळातून जे जयकर म्हणून जे होते, बॅरिस्टर जयकर, जे काँग्रेसतर्फे जे निवडून गेले होते, त्यांनी अचानक राजीनामा दिला होता आणि ते काहीतरी जागा रिक्त झाली होती. मग या हा. जागेवर परत बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा जो काही पक्ष होता फेडरेशन कास्ट तो सोबत घेऊन त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये मोर्चेबंदी केली आणि मग शिव काँग्रेस पक्षाने त्यांना पंडित पाठिंबा नेहरूंना दिला. केले. तिकडे ते बिनविरोध निवडून गेले आणि तिकडे निवडून गेले आणि त्यांची घटना समितीमध्ये वर्णी लागली. घटना समितीमध्ये आणि त्या जे काही तो पण पांडित्य होतं, जे काय तज्ञपणा जो होता, त्याच्या जोरावर त्यांनी जे काही भाषणं केली, त्याने काँग्रेस पक्ष पुढे प्रभावित झाला आणि मग त्यांना कायदेमंडळावर घेतलं, कायदे मंत्री केलं गेलं आणि परत पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहेच. म्हणजे थोडक्यात असा संघर्ष आणि मोर्चेबांधणी हाही लोकशाहीचाच एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे त्यांनी तेव्हाच हार मानली असती, की बापरे! आता माझा पराभव झालाय. आता मी काही करू शकणार नाही. आता निवृत्ती घेतो. असं काही केलं असतं, तर मला वाटतं अस्पृश्यांसाठी की जे काही इतकं मोठं काम झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून, ते होऊ शकलं नसतं. तो लेख सुंदर आहे. म्हणजे तो दिवाळी अंक वाचनात आला तर जरूर वाचा. ऋतुरंग असं ते नाही दिवाळी आता अंकाचं नाव. तुमच्याकडे डॅनियलचं असेल तर सांगितलं ना. ग्रुपवर पाठवा ना. हो डॅनियल हॅलो. तुमच्याकडे असेल मी तर तर दोन्ही लेखाचा फोटो काढून पाठवतो आपल्या ग्रुपवर. आणि हा. पहिला जो गडाखांचा लेख आहे तोही पाठवा हा असेल तर. गडाखन जरा मोठा आहे पण पाठवतो मी. यांचा हा पाठवतो पीडीएफ आंबेडकरांचा. पीडीएफ करून पाठवलं तरी चालेल. चालेल, ठीक आहे. हा चालेल. डॅनियल, तू आता जे सांगितलं ना, हॅलो, हो, बोला. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही अशी विभूती होती की त्यांना पुढचं कळत होतं. म्हणजे पुढे काय होणार आहे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि सर्वसामान्य जे नेते निवडून येणारे जे असतात, ते पुढचा विचार नाही करत. तो फक्त आपल्या पायाखाली काय चाललंय, आपले लोक निवडून कसे देतील एवढा पुरता विचार करतात. म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकर निवडून न येणं हे स्वाभाविक आहे. त्याचा महात्मा फुले सुद्धा निवडून आले नसते किंवा येशू ख्रिस्त सुद्धा निवडून आला नसता किंवा गौतम बुद्ध सुद्धा निवडून आला नसता. कारण हे जे विचारवंत किंवा जगाला दिशा देणारे लोक असतात, ते खूप पुढचा विचार करतात आणि आपले निवडणूक प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये अगदी जवळचा विचार करून लोक मतदान करतात. आणि त्यामुळे बहुसंख्य लोक हे अशा थोर विभूतीला निवडून देतीलच असं नाही. शक्यता अशी असते की निवडून देणारच नाहीत. कारण महात्मा फुलेवर त्यावेळेला शेण फेकलं, स्त्रियांना शिक्षण देतो म्हणून. म्हणजे असा प्रकार चालतो. म्हणजे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा मोठेपणा जो आहे, तो हा आहे की त्या परिस्थितीत सुद्धा ते पुढे येऊ शकले किंवा निवडणूक प्रक्रिया त्यांना पुढे येऊ देत नव्हती किंवा सर्वसामान्य लोकांना ते मान्य झालं नाही. तरी पण त्यांनी विशिष्ट पद्धतीने मोर्चेबंदी करून ते आले. हॅलो. हो, बोला. हो. तर ही जी प्रक्रिया आहे, ही सर्वसामान्य नेते मंडळी जी आहे त्यांना फेवरेबल असते. परंतु जे पुढचा विचार करणारे असतात, समाजात क्रांती घडवणारे जे विचार त्यांच्याकडे असतात, त्यांना फेवरेबल नसते ही परिस्थिती. हो. बरोबर आहे. आणि ही जी आहेत पुढचा विचार करणारे किंवा द्रष्टे, ज्याला आपण द्रष्टे लोक म्हणतो, पुढचं त्यांना दिसतं आणि त्यानुसार ते विचार करतात वगैरे. तर ह्यांच्याकडे म्हणजे लोकानुनय म्हणतात ना, चुकीचा लोकानुनय, लोकांना आवडेल तसं करायचं, म्हणजे मेजॉरिटी लोकांना आवडेल तसं, हा प्रकार त्यांच्यात नसतो. दे आर आउटस्पोकन, स्पष्ट असतात, स्पष्ट वगैरे. आणि सर जे आता म्हणतात, आताचे जे लोकल लेवलचे पुढारी आहेत, ते लोकानुनय निर्णय घेत असतात. फुकट तांदूळ वाटणं, फुकट हे देणं का, पण त्याचा लॉंग रन मध्ये काय होईल, सोसायटीला, समाजाला ह्याचा किंवा देशाला ह्याचा किती हे होऊ शकतो, हा विचार ते नाही करणार. नॅचरली हे लोक निवडून येतात
आणि ती जी दृष्टी लोक आहेत बरोबर. ती नाही येणार, कारण ती आउटस्पोकन असतात, त्यांना ते पुढचं दिसत असतं की ह्या असले निर्णय हे घातक असतात म्हणून. सो हाही एक परिणाम आहे. म्हणून गौतम बुद्ध किंवा हे कधी आले नसते, ही गोष्ट खरी आहे. बरोबर. तर आपली चर्चा छान रंगली होती आज. तर आपण वेळेचं भान ठेवून हॅलो अजून कोणाला काही डॅनियल, बोलायचं असेल? हो, हो. बोला, बोला. हां. मला 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 बोलायचं आहे. हॅलो, हां, बोला. हां, बोला. अमित बोल. आवाज येतोय का? हो, हो. येतोय. हा. मॅडम, हा. तुम्ही जे सांगितलं उत्तुंग माशिंगाचं साहेबांची माहिती ती हो. अपूर्ण ओके, ओके. किंवा ती ती अपूर्ण आहे एवढंच नाही, तर तो जो कोणी लेखक असेल, मी वाचलं नाही, तो बाबासाहेबांना मानणार नाही, हे स्पष्ट सांगतो मी. कारण तुम्ही सांगितली ती माहिती तेवढी, म्हणजे ती माहिती दिशाभूल करणारी आहे खरं सांगायचं तर. ओके. बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये कसे गेले ह्याच्यासाठी काही खंड, म्हणजे बेसिकली पडझडी निवडणुकीची होती, पण बाबासाहेब असावे हे नेहरू आणि गांधीला वाटत होतं की ह्या देशाची घटना नीट करायची असेल तर हा माणूस असला पाहिजे. हो, त्यासाठीच त्यांनी जास्त प्रयत्न केला. पण हा जो कोणी उत्तंकर आहे त्याने जे मांडलंय, म्हणजे कसं, आता आपल्याकडे ती वृत्ती आहेच की खरा इतिहास आपल्या ब्राह्मणाने लिहिला का खरा इतिहास मार्क्सवाद्याने लिहिला. तर हा जो तुमचा जो माणूस आहे उत्तंगवाला, हा ब्राह्मणाचा माणूस आहे, हे मी तुला सांगतो आता. तू सांगितलं तसं जर त्या लेखाचा अर्थ असेल तर. नाही, त्यांनी सकारात्मकच लिहिलंय, म्हणजे कदाचित माझ्या बोलण्यात आलं नसेल. हो. सकारात्मक लिहिताना सुद्धा तुझे सांगितलं तरी त्याच्यात पर्याय, कारण ह्याच्याविषयी तुला पाहिजे असेल ना, म्हणजे घटना समितीची जडणघडण कशी झाली. बॅरिस्टर म्हणजे तो ब्राह्मण असून, जयकर ब्राह्मण असून, की माझ्यापेक्षाही हा माणूस विद्वान आहे आणि माझ्या देशाला कल्याणकारी घटना द्यायची ताकद बाबासाहेबात आहे, म्हणून बॅरिस्टर जयकरने राजीनामा दिला. आजही त्याचा नातू बॉम्बेमध्ये प्रॅक्टिस करतो, जयकर कंपनी म्हणून. तर त्याबाबतीत सांग. पण हे असं जे असतं ना की एक ग्रेटेस्ट, की तो बाबासाहेब ग्रेटेस्ट होते, हे नेहरूला आणि गांधीला पण कळलं होतं की आपल्या देशात, अर्थात जेवढा तो ग्रेट होता तेव्हा त्याला जातीवादी, कारण त्याने जे सहन केलं होतं अनटचेबल होऊन, त्यातून बाहेर येण्यासाठी तो गांधीशी सुद्धा भांडला. पण त्यांचं एक वाक्य असं आहे की जेवढा मी गांधी बरोबर भांडलाय त्यापेक्षा ह्या देशात मला समजून घेणारा माणूस सुद्धा गांधीच आहे. हे गांधीच. तर त्यांना, म्हणजे बाबासाहेब गणतंत्र राहावे ही ह्या दोन माणसाची पहिल्यापासून इच्छा होती की आपली घटना समिती असली तर हा माणूस कुठल्याही परिस्थितीत असलं पाहिजे. आणि याचं तुला आणखीन कुठलं म्हणजे पाहिजे असेल ते कुठल्या परिस्थितीत कसं झाले आहे इलेक्शन्स वगैरे, हे अंकात लिहिणारे काय लिहितात ते मला माहित नाही, तर मी तुला ते पुस्तक देऊ शकेन. हो, हो. जरूर. ऍक्च्युली त्या लेखाचा अर्थ त्यांनी, म्हणजे विषय आहे की बाबासाहेब आंबेडकर कसे 2दा लोकसभा इलेक्शन ते हरले होते आणि त्या मेधा पाटकर पण लोकसभेत बघा, लोकांना कळलं मेधा पाटकर सारखी बाई हरली बॉम्बेत, सुशिक्षित मतदार म्हणतो. हो, तेच तोच अनुषंगाने लिहिलं होतं की बाबासाहेबांनी कसा पांढरे निवडणुकामध्ये त्यांना संघर्ष करावा लागलाय. हो, आंबेडकरांना कसा निवडणुकामध्ये संघर्ष. तुम्हाला सांगतो, पांढरे तो जो IAS ऑफिसर होता, ज्याने हे कालव्याची सगळी प्रकरणं बाहेर काढली, नाशिकहून तो उभा तो माणूस पडला. पेपरवाल्याने त्याच्या विषयी खूप चांगलं लिहिलं. पण लोकांची मतदान करण्याची कुवत आणि मतदान देताना आपल्या मताची व्हॅल्यू ही कळण्याची कुवतच लोकात नसल्यामुळे आपली लोकशाही हळूहळू प्रगल्भ होत आहे. पण ती होत आहे याच्यात वाद नाही. मी त्या लेखाचे प्रिंटआउट आपल्या ग्रुपवरती शेअर करतो, म्हणजे तो पूर्ण लेख आपल्याला वाचता येईल. आता अतुलने सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला अशा प्रकारे मांडणी केली जाते की बाबासाहेब कसे थोर होते आणि त्याचबरोबर इतरांनी त्यांना कसं अडवलं, म्हणजे त्यामुळे गांधी नेहरूंना बदनाम कसं करता येईल असा पण प्रकार चालतो. हा तो प्रकार आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपल्याला काय वाटतं की अरे आंबेडकरांविषयी चांगलं लिहितं म्हणजे हा लेख बरोबर आहे आणि याच्यात जे मांडलंय ते बरोबर आहे, परंतु ते काही वेळेला असं दिशाभूल करणारं असू शकतं. म्हणजे हा एक छुपा अजेंडा आहे की मोठं म्हणायचं आणि
नेहरूनं कमी समजायचं असा प्रकार जो आहे गांधीला मोठं हा चाललेला करायचं, आहे. नेहरूला कमी करायचं, सरदार पटेल बरोबर आणायचं, अशी ही वृत्ती आहे. हा सरदार ठीक आहे. पटेल आणि गांधी आणि नेहरू सगळे एकत्र होते. हे बाजूलाच मग त्याच्यातच असं चित्र तयार करायचं इतिहासामध्ये. बरोबर, राईट. त्याच्यात थँक्यू. जो ज्ञानेंनी एक वाक्य म्हटलं ना, की मुंबईमध्ये ती जागा उपलब्ध झाली, ती झाली की केली, ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. हाय. हो, अगदी खरं आहे. ते इथे काय लिहिलंय, मी लेख वाचतोय, आता माझ्याकडे तो ओपन आहे तो पेज. त्यामध्ये त्याने लिहिलंय की त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाली होती पद. मग का राजीनामा दिला होता ते आता त्याचा अतुल उहापोह नाही साहेबांनी केला. सांगितल्यावरून कळलं ते. म्हणजे असं असतं ते. हा तो राजीनामा संदर्भ दिला दिला याचा अर्थ नाही. त्याचा वैयक्तिक हे असणार नाही. तिथे नेहरू गांधीचं कुठेतरीच हस्तक्षेप असणार. बरोबर. हां, म्हणजे आता 3 पानामध्ये तो चला, लेख thank you very सीमित much. करायचा तेच मोठं कठीण आहे. लेखकाने ओझरते उल्लेख दिले असावे. मी ज्या चित्रपटाचा उल्लेख केला सुरुवातीला तो स्क्रीनवर दिसतोय का? हो, हो. हा 12 अँग्री मेन खूप छान मूव्ही आहे, बघू शकता. 1957. आपल्या ह्याच्यावर आहे, YouTube वर मिळेल. YouTube वर नाही आहे सध्या अवेलेबल मला वाटतं. त्याचा काय दुसरा म्हणतो एक तू? What will take tea, coffee, something? Sure. ऍब्सोल्युटली शुअर. I came unannounced. जुना चित्रपट आहे, ब्लॅक अँड व्हाईट. माझ्याकडे आहे पिक्चर, कोणाला बरं, हवा बरं, तर बरं. देऊ शकतो माझ्याकडे. ओके, लिंक पाठवून सर असं yesterday on ठीक आहे, आपण आता काय करूया, थांबूया इथं आज. मेलद्वारे येईल का अँग्रीमेंट? नाही, ते लिंक पाठवता येईल. मोठा आहे ना मूव्ही, चित्रपट मोठा आहे. अच्छा, ओके. मी कुठेतरी अपलोड करतो आणि पाठवतो तुम्हाला. हो, हो, ती लिंक हो. पाठवा, असं करा. ओके. ओके, तर सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण भेटूया पुढच्या वर्षी आता. सर्वांना नवीन हा. वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मेरी ख्रिसमस. हो, सर्वांना, तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. पुढच्या वर्षी भेटूया आता. पुढच्या वर्षी भेटूया. ओके, बाय आपण एव्हरीवन. साबीचं अभिनंदन करायचं राहिलं. हो हो साबीचं ग्रंथाली-तर्फे हो. पुस्तक प्रकाशन झालं. आपल्या ग्रुपवरला एक माणूस त्याचं पुस्तक ग्रंथाली-तर्फे प्रकाशित होणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे ग्रंथाली खूप निवडक पुस्तकं प्रकाशित करते. टपाल त्यामुळे आपल्या ग्रुपमधला एक आपल्या बरोबरचा माणूस त्याची पुस्तक प्रकाशित होतं. डॅनियलच्या बरोबरच साबीला देखील महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळो, त्याचं कौतुक हो. आपले विवेक मंचाचे मेंबर आहेत हे. सो वी आर हो. प्राऊड ऑफ देम. हो. आणि बऱ्याच लोकांनी ग्रुपवर पण अभिनंदन केलेलं आहे, पण ह्या आजच्या मीटिंग मध्ये पण आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं अभिनंदन करूया. अभिनंदन करूया. व्हेरी गुड. चला, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, बाय. थँक्यू. गुड बाय.